ड्रीम कम ट्रू. नको 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 थांबा. आपल्याच गाड्या ना. त्यांच्या कॅमेरा. हॅलो. तर आम्ही सध्या ताडोबाच्या बफर झोनमध्ये आलो आहे. नवेगाव सफारी गेट आहे हा. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तर आम्ही सध्या भारतातील सगळ्यात प्रसिद्ध टायगर रिझर्व ताडोबामध्ये सफारी करत आहोत. तसे तर आम्ही ताडोबामध्ये दोन्ही कोर आणि बफर झोनमध्ये सफारी केले, पण ह्यावेळेस आम्हाला छोटा मटका बघायचा आहे, म्हणून आम्ही बफर झोनमधला नवेगाव गेट चूज केला. ताडोबामध्ये जंगलाच्या मनाने टायगरची संख्या जास्त आहे, म्हणून ताडोबा मोस्ट ऑफ टाईम तर टायगर दाखवण्यामध्ये निराश नाही करत, म्हणून याला लँड ऑफ टायगर असे सुद्धा म्हणतात. आम्ही बफर झोनमध्ये छोटा मटका ह्या टायगरला बघायला आलो, कारण की तो सध्या ताडोबामधला किंग आहे. त्याने टेरिटोरी फाईट्समध्ये बजरंगसारख्या मोठ्या मेल टायगरला मारलं, म्हणून तो सध्या ताडोबामधला राजा आहे. आणि आमची सफारी चालू झाल्यावर भारताचे राष्ट्रीय पक्षी मोराने त्याच्या मनमोहक आवाजाने आमचे स्वागत केले. तर स्वतः इथे छोटा मटकासाठी कॉलिंग होत आहे आणि तो त्या साईडला तिथे लेकमध्ये गेला आहे. आपल्या गाडीसाठी पण बघत असतात. हो, त्यांच्यावर पूर्ण भरोसा करू शकतो. खूप छोटा मटका भेटतो की नाही. आणि तिकडे पण कब्स निघालेत बाहेर. कोणती ती बबली वाघीण आहे ना, विरा झरणीचे कब्स रोडवर निघालेत. पण तिकडे गेलो की हा बाहेर निघतो, इकडे थांबलो की तो बाहेर निघतो. सध्या आम्ही इथंच थांबलोय. घे ना समोर, घे ना, घे ना समोर, समोर घ्या, समोर घ्या, समोर घ्या. सो फायनली हा आहे छोटा मटका, द किंग ऑफ ताडोबा. सो आमचं या ट्रिपचं मोठंच याला बघणं होतं आणि हा आम्हाला आमच्या फर्स्ट सफारीमध्ये दिसला. एकदम आयटीत तो आमच्या समोरून रोड क्रॉस करून गेला, जणू त्याच्या साईडला कोणच नाही. हाय. तर फायनली आम्हाला मटकासूरचे दर्शन झालेलं आहे. मोठा मटकासूर आहे, किंग ऑफ ताडोबा. आणि एवढ्या जवळून क्रॉस झाला तो. आणि तो मोठी इच्छा होती फायनली आम्ही बघितला. आणि तो सध्या फोर झोनमध्ये गेलाय. त्यांनी त्याची शिकार खाल्ली आणि मग तो आता वॉकिंगसाठी गेलाय, राऊंड मारायला. तर आम्ही सध्या चालू आहे बबली आणि बबलीचे कप शोधायला. छोटा मटक्याला बघून झाल्यावर आम्ही गेटच्या दिशेने परत निघालो आणि जाता जाता झाडामधून अचानक 2 टायगर्स निघाले. हे 2 टायग्रेस छोटा मटका आणि झरणी टायग्रेसचे 2 सब अडल्ट कब होते. ते दोघेही एकदम मस्तीच्या मूडमध्ये होते आणि खेळत होते.
त्यासोबत ते टेरिटरी सुद्धा मार्क करत होते. सफारीचा टायमिंग संपत आला असल्यामुळे लांबच्या गेटची जिप्सी निघाल्या आणि फक्त आमच्या तिथे 2 जिप्सी होत्या. आमच्या पहिल्या जिप्सीच्या मागे 2 सब अडल्ट होते आणि त्यांच्या मागे आमची दुसरी जिप्सी होती. तर ॲप्रॉक्स 20 to 25 मिनिट्स आमचा हा रोड शो चालू होता. हा आमच्यासाठी लाईफमधलं एकदम बेस्ट एक्सपिरियन्स, बेस्ट सायटिंग होती. छोटा मटकाचे त्याच्या एरियामध्ये 3 क्वीन्स आहेत. एक भानुसखिंडी, दुसरी झरणी आणि तिसरी बबली. नवेगाव, आलीझंजा आणि रामटेकी हा एवढा मोठा छोटा मटकाचा पूर्ण किंगडम आहे. आणि त्याने हे किंगडम उभारण्यासाठी खूप टायगरसोबत टेरिटरी फाईट्स केला. त्याने दुसऱ्या टायगरला मारले सुद्धा आणि तो स्वतःसुद्धा जखमी झाला. पण तरीसुद्धा अजूनही त्याने हे किंगडम सांभाळून ठेवलंय. हे जंगलराज आहे. इथे तोच सर्व्हाइव्ह करू शकतो जो ताकदवर आहे. इथे कमजोर प्राण्यांना सर्व्हाइव्ह करणे सोपे नाही. तर आम्ही सध्या आता सकाळच्या जंगल सफारीमध्ये आहोत, नवेगाव गेटमध्ये ताडोबाला. आणि रात्रभर इथे खूप मुसळधार पाऊस झाला. तुम्ही बघू शकता. आता सध्या आम्ही छोटा मटकाला शोधायला चाललोय. काल आम्हाला तो दिसलेला पण आम्हाला हेड ऑन नाही दिसला. तो सध्या आम्ही छोटा मटकाची हेड ऑन शॉटसाठी खूप बेताब आहोत. सो लेट्स गो. तर सध्या आम्ही भानुसखिंडी टायगर्सच्या एरियामध्ये चाललो आहे. भानुसखिंडीला सध्या 3 कब्स आहेत. त्यांची एज ऑलमोस्ट 1.5 वर्षापेक्षा जास्तच आहे. म्हणून भानुसखिंडी त्यांना कधीसुद्धा सोडू शकते. आणि जर ते दिसले तर तो नजारा एकदम अमेझिंग असेल, कारण की एकदाच 4 टायगरची सायटिंग होईल. हॅलो. तर आम्ही सध्या रामदेगी टेम्पलला आहेत, ताडोबामध्ये. आणि तिथे वर मंदिर आहे. आणि आता तुम्हाला थोड्या वेळात मी तिकडे एक छोटं मंदिर आहे, तिथे मटका आणि भानुसखिंडीचे कब तिथे बसतात कधी कधी. चला सध्या आपण मंदिरात जाऊ. किती जुनं मंदिर आहे हे? बहुत पुराना मंदिर आहे. दगडाचा बनवलेला आहे.
आणि हे आहे रामडेगीमधलेलं असलेलं हनुमानाचं छोटंसं मंदिर. इथे छोटा मटका आणि त्याचे कप्स बसलेले असतात. आणि ती बदलतात यावल्या वाटेकडून तिकडच्या वाटेकडून जात असते. ते समोरची टायगरला हाय, आम्ही ठरवलं आता आम्ही चाललोय छोटा मटक्यासाठी. तो स्लॉट बेर पाहिला का आता? हो, आम्ही थोडंसं लेट झालो. इथून स्लॉथ बेअर क्रॉस झालो. आयुष्यपत बघितलं घे ना समोर. हा बघ ना, हा चाललाय. हे बघ, हा बघ, हा चाललाय काळ्या. हे काळ्या इकडे बाय. नुसतं पळतोय तो. मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या. हा, मागे घ्या, मागे घ्या. इथे एक स्लॉथ बेअर आहे, खूप मोठा आहे तो. हा बघा. आयुष्यपत. पुन्हा यांना बघू शकतो त्या रोडने आता. काय काय क्रॉस होईल का? हो, तिकडे येऊ शकतो. कुठं जायचं आपण? त्या रोडला फायर लाईट. चला पळवा पळवा. टायगर एवढ्या जवळ आहे ना तो. टायगरच्या जवळ गेलं. आणि आम्हाला जसं वाटलं तसंच झालं. तो स्लॉथ बेअर रोडवर आला. हलवू नका. त्याने आम्हाला खूप मस्त सायटिंग दिली. सर तुम्ही व्हिडिओ आणि नंतर तो थोड्या वेळात आतमध्ये निघून गेला. हो हो गेला पुढं. मी फोटो काढतो ना माझे त्या फोटोग्राफर. मटकासूरसाठी वेट केल्यानंतर आम्हाला तिथला एक बच्चा दिसलाय. मटकासूरचा एक कप आहे. ते तिघं पहिले तिकडे गेलेले, पण त्याच्यातला एक आता इकडे आलाय आणि तो तिथे टेकडीवर बसलाय. मटकासूर तर तिथे झोपलाय म्हणून तो दिसत नाहीये. DSLR मध्ये दाखवतो. ये ना इकडे, मला बाहेर ये समोर. झाला काय फोटो येईल. तू बाहेर येत नाहीये ना. असं इथे ह्या लॉनवर आला ना. लॉनवर नाही, तिथे थोडस पुढे आला ना. खतरनाक फोटो येईल, खतरनाक. आणि हा आहे छोटा मटका आणि बबली टायग्रेसचा सब अडल्ट कप. इथे सध्या त्यांची शिकार आहे म्हणून ते सगळे इथे एकत्र 5च्या 5 जण राहतात. आम्ही त्यांना 5च्या 5 जणांना बघायचं खूप ट्राय केलं, पण ते आम्हाला असे एक एक करून दिसत होते. कधी एक यायचा, तो दुसरा गेल्यावर मग तिसरा यायचा. असं करून करून एक एक करून सगळे दिसले, पण 5च्या 5 जण काही दिसले नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया ताडोबा पार्ट 2 मध्ये. सध्या आम्ही ताडोबामध्ये आहोत आणि आमच्या समोर एवढा मोठा ताडोबा लेक आहे. मला उन्हाळ्यामध्ये हिल स्टेशनचा अनुभव झाला ताडोबामध्ये.